लर्निंग फेजमध्ये होतं, त्याला काही माहीत नव्हतं. त्यामध्ये सतत बदल होत होते. आणि नंतर म्हणजे हे दोन पार्ट तुम्हाला समजले का? एक प्रोग्रामर जो मशीनला शिकवतोय आणि एक तुम्ही जे तुम्ही टूल वापरता. अशा पद्धतीने हे AI वापरतात. आता तुम्हाला जे मी शिकवणार आहे ते ॲज अ युजर, ॲज अ डेव्हलपर नाही. लक्षात आलं? फक्त एक जास्त माहिती म्हणून सांगते तुम्हाला की तुम्ही जेव्हा कुठच्याही प्रोग्रामिंगमध्ये जाता तेव्हा आधी मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचं की तुम्हाला असं वाटतं का की कम्प्युटरला कुठली लँग्वेज समजत असेल? नाही, कुठली लँग्वेज समजत नाही. तुम्हाला काय वाटतं मॅडम? बायनरी. ओके, त्याला फक्त बायनरी लँग्वेज समजते. बायनरी मीन्स व्हॉट? 0 and 1, ऑन अँड ऑफ. मग तुमच्या ज्या सगळ्या प्रोग्रामिंग जे असतं ते बायनरी लँग्वेजमध्ये कन्वर्ट केलं होतं किंवा तुम्ही जे प्रॉम्प्ट देता मग ते तुम्ही मराठीतनं द्या, हिंदीतनं द्या किंवा इंग्लिशमधून द्या, ते सगळं कन्वर्ट होणार बायनरीमध्ये आणि त्याला त्याचं असं एक इन्स्ट्रक्शन मिळणार. इन्स्ट्रक्शन घेऊन तो काम करणार. यालाच AI असं म्हणतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आपली आहे ती नॅचरल आणि दुसरी आहे ती कृत्रिम. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आपण तुमच्या मशीनला